तुम्ही हॉटेल बंद केले हरकत नाही, तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मराठा हा वापस येणार नाही कधी आरक्षण घेतल्याशिवाय. मराठ्यांनी महिन्याचं खायचं सोबत नेले, आणि जरी नेलं नसेल तर आताही काय माझा जो प्रस्थापित मराठा आहे तो आता विस्थापित मराठ्यांच्या मदतीला उतरलेला आहे. स्वतःचं नाव तर समोर दाखवत नाही, पण त्यांनी आता मदतीचा हात समोर आणलेला आहे. आणि बऱ्याच जे जातीभेदाचं किंवा जातीवादाचं रोपटं रवणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये त्यांच्या पोटामध्ये जातीवादाचा गोळा उठते की मराठा समाजाला कोणताही समाज येतो पाठिंबा देतो, आमचे बौद्ध असो, मांग असो, मातंग असो, धनगर समाज तर आमच्या सोबतच आहे, मुस्लिम समाज सुद्धा आमच्या सोबत आहे. तर हे या सरकारच्या डोक्यामध्ये हा प्रश्न पडलाय की हे आम्ही लोकांच्या दारोदार जाऊन आम्ही एसी मध्ये बसणारे माणसं, पण इलेक्शनच्या टायमाला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाया पडतो, तरी ही लोक आमच्या पाठीमागे एवढे येत नाहीत. पण हा निस्ता एकटा मनोज जरंगे पाटील जो सर्वसामान्य 38 किलोचा माझ्या इतक्याच वजनाचा जो व्यक्ती आहे, त्याने एवढी जनसभा किंवा एवढा मराठा क्रांती मोर्चा कसा उभारला किंवा मराठ्यांची एवढी साथ त्यांना कशी भेटली, यामागे फक्त एकच आहे, अतूट आणि पुरेपूर विश्वास. हे आमचा त्यांच्यावर असलेला विश्वास हेच आमचं अतूट नातं आहे.